हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना नाव दिलं, रुतबा दिला, संपत्ती दिली, शिवसेनेसारखा पक्ष दिला, सर्व काही दिलं. पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना अवहेलना सोडून काहीही दिलं नाही. 26 जुलै रोजी मुंबई पाण्याखाली बुडालेली असताना उद्धव ठाकरेंनी आपले युवराज, पत्नी आणि बागड बिल्ल्यांना घेऊन थेट ट्रायडेंट हॉटेल गाठलं. मात्र एकट्या बाळासाहेबांना मातोश्रीवर सोडून दिलं होतं. बाळासाहेब आजारी असताना शेवटच्या काळात उद्धव ठाकरेंनी त्यांना तेलकट अन्न खाऊ घातलं. बाळासाहेबांना कुणाला भेटू दिलं नाही. इतकंच नाही तर या अभागी मुलाला आपल्या 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत तसेच अनेक वर्ष मुंबई महापालिका ताब्यात असून देखील स्वतःच्या वडिलांचे स्मारक बांधता आलं नाही, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मार्गी लावलं. खरं तर ज्या मातोश्रीमध्ये बाळासाहेबांचं आयुष्य गेलं तिथेच त्यांचं स्मारक बांधायला हवं होतं. पण लालची उद्धव ठाकरेंना त्या जागेचा मोह सोडवत नव्हता आणि म्हणूनच ते बाळासाहेबांच्या स्मारकावरती चुप्पी साधून बसले. मात्र देवेंद्रजींच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली. आणि वारसा हा फक्त रक्ताचा नसतो तर तो विचारांचा असतो, हे देवेंद्रजींनी दाखवून दिलं. असो, लवकरच बाळासाहेबांच्या आयुष्याचा जीवन प्रवास, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथाकथन, चित्रपट, ऑडिओ व्हिज्युअल्स अशा तांत्रिक घटकांच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. त्या दृष्टीने विचार केल्यास बाळासाहेबांच्या विचारांचा आणि हिंदुत्वाचा खरा वारसा हे देवेंद्र फडणवीस आहेत. कारण उद्धव ठाकरेंनी मतपेढीच्या लालसेपोटी हिंदुत्वाला नाकारलं.